नमस्कार फ्रेंड्स, एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे ओल्या काजूची भाजी। तर ओल्या काजूच्या बियांचा सीझन चालू आहे सध्या। तर आम्ही कोकणात राहतो, त्या कारणाने खूपच असे फ्रेश असे काजूच्या बिया मला दिसलेल्या आहेत आणि त्या बिया मी घरी घेऊन आलेले आहे। काजूच्या बियांची भाजी ही माझ्या मुलांना आणि मोठ्यांना देखील खूप आवडते। मुलं आणि मोठे देखील अगदी आवडीने खातात। खूपच छान आणि खूपच टेस्टी अशी भाजी ही काजूच्या बियांची तयार होते आणि प्रत्येक सीझनमध्ये तुम्हाला माहितीच आहे, जी भाजी भेटते ती खाल्लीच पाहिजे। खूप छान आणि टेस्टी अशी भाजी आज आपण बनवणार आहोत, ओल्या काजूच्या बियांची भाजी। रेसिपी अगदी साधी सिंपल आहे, तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडली असेल, तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल तर प्लीज या व्हिडिओला, या रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माहितीच असेल की ओले काजू जे आहेत त्याच्यावरती साल असते। ओल्या काजूच्या वरती जी साल आहे ती काढण्यासाठी आपल्याला गरम पाणी करायचं आहे। गरम पाण्यामध्ये अगदी कोमट अशा पद्धतीने गरम पाणी करून घ्यायचं आहे आणि नंतर जे काजू आहेत त्यामध्ये ॲड करायचे आहेत। त्यामुळे काय होतं की काजूच्या बियांवरची जी साल आहे ती अगदी सहजपणे निघून जाते आणि काजूच्या बिया ज्या आहेत खूपच छान प्रकारे स्वच्छ होऊन जातात। अगदी अशा पद्धतीने आपण स्वच्छ करून घेतलेल्या काजूच्या बिया आपल्याला दिसत आहेत। एका कढईमध्ये 1 चमचा तेल ॲड करून त्याच्यामध्ये किसलेलं खोबरं ॲड केलेलं आहे, लहान वाटी। ते सर्व आपण तेलामध्ये थोडंफार भाजून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये आलं आणि लसूण ॲड केलेलं आहे। नंतर आपण बारीक चिरलेला कांदा, उभा आपण बारीक चिरून घेतलेला कांदा त्यामध्ये ॲड करायचा आहे आणि हे सर्व आपण तेलामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे। कांदा, आलं, लसूण आणि त्याच्यामध्ये थोडंफार आपण खोबरं ॲड केलेलं होतं। नंतर आता यामध्ये आपण टोमॅटो ॲड करायचा आहे। टोमॅटो आणि कांदा, लसूण, आलं हे सर्व आपण एकत्रित भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये। तर हे सर्व भाजत असताना आपला गॅस जो आहे तो आपण अगदी मीडियम आचेवर ठेवायचा आहे। कमी देखील नाही आणि जास्त देखील नाही, अगदी मीडियम अशा आचेवर आपण हे सर्व भाजून घ्यायचं आहे। तर नंतर आपण त्याच्यामध्ये ओल्या काजूच्या बिया ज्या आहेत त्या आपण ॲड केलेल्या आहेत, त्या देखील आपण त्यामध्ये मिक्स करून अशा पद्धतीने परत एकदा आपण तेलामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहेत। अगदी चांगल्या प्रकारे कांदा, आलं, लसूण आणि टोमॅटो आणि त्याच्यासोबतच काजू जे आहेत ते चांगल्या प्रकारे भाजले गेले की ते सर्व आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। नंतर हे सर्व आपण जे आहे ते बारीक करून घ्यायचं आहे, अगदी बारीक पेस्ट करून तयार करून घ्यायची आहे। खूप छान प्रकारे आपला जो मसाला आहे भाजला देखील आहे आणि आपण मिक्सरमध्ये चांगल्या प्रकारे बारीक देखील करून घेतलेला आहे। तर त्याच कढईमध्ये आपण आता एक छोटासा बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे। 2 चमचे तेल ॲड केलेलं आहे, त्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर लवंग, दालचिनी, काळी मिरी ॲड करू शकता फोडणी देताना। नंतर त्यामध्ये कांदा आपण ॲड करून तो भाजून घेऊ शकतो। कांदा भाजत आला की त्यामध्ये आपण काजूच्या बिया ॲड करायच्या आहेत। ओल्या काजूच्या बिया या आपण तेलामध्ये कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे, चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे। जेव्हा आपण हे सर्व भाजून घेतो तेव्हा त्या भाजीची चव जी आहे ती त्यामध्ये मिक्स होते असं म्हटलं जातं। म्हणूनच मी सर्व काही ते कांद्यासोबत काजू जे आहेत ते चांगल्या प्रकारे तेलामध्ये भाजून घेतलेले आहेत। नंतर जो आपण मसाला बनवलेला होता, आलं, लसूण, कांदा, टोमॅटो हे सर्व आपण बारीक केलेला जो मसाला होता तो त्यामध्ये आपण ॲड करायचा आहे आणि तो देखील आपण चांगल्या प्रकारे परत एकदा तेलामध्ये काजूसोबत भाजून घ्यायचा आहे। काजू आपण काढायचे नाही आहे, तर त्यामध्येच मसाला ॲड करून तो चांगल्या प्रकारे मसाला भाजला जाईल अशा पद्धतीने तो मिक्स करून घ्यायचा आहे। नंतर त्याच्यामध्ये आपण घरगुतीच मसाले ॲड करणार आहोत। तर मी घरातलं लाल तिखट ॲड केलेलं आहे, 2 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे। नंतर चवीपुरते मीठ ॲड करायचं आहे। थोडंसं आपण पनीर मसाला ॲड केलेला आहे, धना पावडर ॲड केलेली आहे आणि हे सर्व ॲड करून झाल्यानंतर ते परत एकदा आपण एकत्र करून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाल्यामध्ये या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मिक्स होतील। तर याच्यामध्ये मी कोणताही जास्तचा मसाला जो आहे तो ॲड केलेला नाही आहे, अगदी छोटा चमचा, 1-1 चमचा आपण त्यामध्ये मसाले ॲड केलेले आहेत। कमीत कमी मसाला वापरलेला आहे
तर हे सर्व भाजून झाल्यानंतर त्याच्यावरती आपण झाकण लावून ठेवणार आहोत। झाकण लावून ठेवल्यानंतर त्या मसाल्याला जो आपण झाकण लावून ठेवल्यानंतर तेल सुटेल, त्यामध्येच आपल्याला समजलं जाईल की आपला जो मसाला आहे चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे। तर बघू शकता झाकण काढल्यानंतर की आजूबाजूनी भाजीला जे आहे तेल सुटलेलं आहे। सुंदर अशी भाजी दिसत आहे, कलरसुद्धा सुंदर असा आलेला आहे आणि मसाला आपण परत एकदा अशा प्रकारे हलवून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून मसाला कढईला चिकटला नाही जाणार। तर सुंदर अशा पद्धतीने आपला मसाला जो आहे ओल्या काजूंच्या बियांची भाजी बनवण्यासाठीचा जो मसाला आहे सुंदर अशा पद्धतीने तयार झालेला आहे। खूप छान अशा पद्धतीने आपला मसाला तयार झाल्यानंतर आपण त्यामध्ये आपल्याला हवं त्या प्रमाणात पाणी ॲड करू शकता। जेव्हा आपण काजूच्या बियांची भाजी बनवतो आणि त्यामध्ये आपल्याला जर सरसरीत अशी भाजी हवी असेल तर तुम्ही करू शकता, पण यामध्ये मी थोडंसंच पाणी ॲड करणार आहे। आणि काजूच्या बिया ज्या ओल्या आहेत तरी देखील त्याला शिजण्यासाठी वेळ लागतो, तर यामध्ये आपण थोडंफार पाणी ॲड करायचं आहे। अंदाजे मी यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण थोडंफार पाणी ॲड केलेलं आहे आणि त्याला जो मसाला लागला होता तो सर्व आपण मिक्स करून त्याच्यामध्ये पाणी ॲड करून ते पाणी आपण या भाजीमध्ये ॲड केलेलं आहे। तर अंदाजेच मी पाणी ॲड केल्यानंतर आपण हे उकळी येऊपर्यंत वाट बघायची आहे। छान अशा पद्धतीने या भाजीला उकळी आली की त्यावरती आपण नंतर झाकण लावून ठेवणार आहोत। या भाजीला शिजण्यासाठी एक 10 ते 15 मिनिटं चांगल्या प्रकारे जर आपल्याला भाजी हवी असेल, टेस्टी भाजी हवी असेल, काजूच्या बिया आपण तेलामध्ये भाजल्याच होत्या, पण आणखीन त्याला जास्त प्रकारे शिजण्यासाठी सुंदर अशा पद्धतीने भाजी तयार होण्यासाठी आपल्याला 10 ते 15 मिनिटं वाट बघावी लागेल। 10 ते 15 मिनिटानंतर अगदी सुंदर अशा पद्धतीने आपली काजूची भाजी जी आहे ती तयार झालेली असेल। त्याला तेल सुटलेलं आहे, सुंदर असा कलर आलेला आहे आणि सुंदर अशी भाजी आपली काजूच्या बियांची दिसत आहे। तर यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे। कोथिंबीर ॲड करून झाल्यानंतर अगदी चांगल्या प्रकारे आपण ते परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि सुंदर अशा पद्धतीने बघू शकता की आपली ओल्या काजूंची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे। रेसिपी खूपच छान आणि सुंदर अशा पद्धतीने मी तुमच्यासोबत सादर केलेली आहे। रेसिपी खूपच साधी सिंपल आहे आणि तुम्ही झटपट अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी करून बघू शकता। तर काजूच्या बियांची भाजी जी आहे ती माझ्या घरातल्या सर्व जणांना आवडते आणि आमच्या कोकणामध्ये ही फेमस भाजी आहे। अगदी टेस्टी अशा पद्धतीने होणारे ही सरसरीत अशी आपली काजूच्या बियांची चविष्ट भाजी जी आहे ती तयार झालेली आहे। रेसिपी अगदी साधी सिंपल होती आणि तुम्हाला आवडेल अशा पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर ही भाजी जी आहे तुम्ही चपातीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता आणि माझ्या मुलांना तर ही चपातीसोबत खूपच आवडते। तर रेसिपी तुम्हाला आवडली असेल, रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूत फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत। बाय।